नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मृदुला आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो. आज आपण कुठलाही डोनेशन शिवाय भारत आणि फिलिपिन्समध्ये MBBS अभ्यासक्रमात हमखास प्रवेश या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करतायत या विषयातील तज्ज्ञ तुषार देवरस. या संदर्भात आपण या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी श्री तुषार सरांचं हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात स्वागत करूया. तुषारजी, आपण आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुषार विनोद देवरस सर, आपण इन्स्टिट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक तसंच आंतरराष्ट्रीय करिअर मार्गदर्शक आहात. आपण BARC भाभा ऑटोमेटेड रिसर्च सेंटर इथं माजी वैज्ञानिक म्हणून काम करत होता. गेल्या 25 वर्षांपासून विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात अत्यंत तळमळीनं ते मार्गदर्शन करतायत. शिक्षणाचं बाजारीकरण होतानाची खंत लक्षात घेऊन त्यांनी अँटी डोनेशन मिशनची सुरुवात केली आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसादही मिळतोय. कमी मार्क असतानाही सर्व शाखांमध्ये मेरिटनुसार उत्कृष्ट कॉलेजात प्रवेश मिळवून देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मग अमेरिका असो, जर्मनी असो, फिलिपिन्स असो, या ठिकाणी ते वेळोवेळी जाऊन आलेत आणि विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करतायत. इन्स्टिट्यूट संस्थेच्या 17हून अधिक देशात प्रतिनिधी आहेत. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करिअरचं मार्गदर्शन करण्यात आलंय आणि त्यातून अनेक जण देश आणि परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. चला तर संस्थेविषयी अधिक जाणून घेऊयात तुषार देवरस यांच्याकडून. सर, आमच्या लक्षात आलं की खरोखरच आज विद्यार्थी इतका दडपणाखाली असतो आणि MBBS ची प्रवेश परीक्षा म्हणा किंवा MBBS चा प्रवेश हा तर त्यातल्या त्यात अजूनच कठीण होऊन बसलाय आणि अतिशय सुंदर असं कार्य तुमचं इन्स्टिट्यूट करते. जरा तुमच्या एकूणच कार्याविषयी आणि कुठल्या प्रिन्सिपल्सवर ही संस्था आधारित आहे त्याविषयी सविस्तर सांगा. नाही, बेसिकली आम्ही ही जी संस्था स्थापन केली त्याचा मेन उद्देश होता की कमर्शियलायझेशन जे एज्युकेशनमध्ये फार जास्त चाललेलं आहे. तर एस्ट्यूट अकॅडमी बेसिकली 9वी पासून ते PhD पर्यंत सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करतं. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये की 10वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं, ग्रॅज्युएशन नंतर काय करावं आणि मग त्या क्षेत्रांमध्ये कोणचंही आपण करिअर चूज करताना त्याच्यामध्ये आपण टॉपच्या कॉलेजमध्ये गेलो MBBS करण्याची व्हॅल्यू वेगळी आहे. तर आम्हाला कळलं प्रत्येक मुलगा आणि मुलगी काही 90% 95% मार्क मिळवू शकत नाही. आपल्याकडे भरपूर मुलं आहेत जे 60% आहे, 65% आहे, 70% आहे. मग या मुलांना पण चांगल्या कॉलेजमध्ये, म्हणजे पालकांना असं वाटतं की आता 70% मिळाले म्हणजे आता माझं मुलाचं भविष्य संपलं, कोणत्या तरी खालच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं. त्याचं कारण त्यांना पर्याय माहिती नसतात की आपल्याला देशामध्ये काय आहे, भारतामध्ये काय, आणि त्याच्यावरती आम्ही मोठा रिसर्च करून एक पॅशनेट ग्रुप अकॅडमिशियन्स तयार केला. म्हणजे जगभर जरी 70% मार्क मिळाले ना तरी त्याचं MBBS ऍप्टिट्यूड असू शकतं. हो, प्रश्न तसा नाही, कारण की आपला मार्किंग सिस्टम खूप कन्फ्यूज असतो इंडियामध्ये. किती मार्क आज 35 बोर्ड तर भारतामध्येच आहे. कोणाला 80% मार्क 12वीत मिळालेले असेल तर 80% जम्मू काश्मीर बोर्ड, 80% केरला बोर्ड, 80% CBSE बोर्ड, तिन्ही मुलांचे मार्कची लेवल वेगळी असू शकते. सो मार्कांवरती न बघता मुलांच्या बेसिकली कॅपॅसिटी काय आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पर्याय करून ही संस्थाच्यामुळे एक अँटी डोनेशनचं कॅम्पेन चालू केलं की कोणाही मुलाला आज डोनेशन द्यायची गरज नाहीये आणि आपल्याला एक सहज मार्गे आधी आपल्याला ऍडमिशन मिळतं आहे, कोणत्या चांगल्या कॉलेजेसमध्ये मिळतं आहे. फक्त मला माहिती नाही, कारण मला घराच्या बाजूचेच फक्त कॉलेजेस माहिती असतात. आज टॉप 3 कॉलेजेस बँगलोरमध्ये कोणचे आहेत किंवा चेन्नईमध्ये कोणचे आहेत, बरेचशा पालकांना नावही माहिती नसतं की नंबर 1 कॉलेज ना इंजिनिअरिंगमध्ये माहिती असतं ना मेडिकलमध्ये माहिती असतं. आणि मग त्यावेळी अप्लाय करणं किंवा ऍडमिशन घेणं तो लांबचं गेलं. त्याच्यामुळे आम्ही जी रिसर्च करून सगळ्या जगभर टॉप लेवलचे अकॅडमिशियन्स आम्ही गोळा केले. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे फंडामेंटल एज्युकेशन, म्हणजे क्वालिटी एज्युकेशन इज फंडामेंटल राईट आम्ही मुलांना म्हणतो. म्हणजे मग अमेरिकेमध्ये जायचं असेल, इंडियामध्ये असेल, कुठेही टॉप कॉलेजमध्ये गेला तर तुमचं करिअर चांगलं होईल आणि त्याच्यासाठी हे सगळे अकॅडमिशियन्स आपल्याला करतात. आपण कोणत्याही कॉलेज बरोबर टायअप केलेलं नाही. इंडियामध्ये आपलं कोणत्या कॉलेज बरोबर टायअप नाही आणि वर्ल्ड वाईड नाही. आम्ही डोनेशनच्या अगेन्स्ट कोणताही मॅनेजमेंट कोटा आम्ही हँडल करत नाही. त्याच्यामुळे प्युअरली मेरिटवरती काम करतो. आमची ही जी संस्था आहे, ग्रुप आहे, पूर्ण एक पॅशनेट ग्रुप आहे. म्हणजे US मध्ये तर डॉक्टर डोनाल्ड मार्टिन म्हणून हेड करतात आमचं, जे कोलंबिया युनिव्हर्सिटी जगातली 4थ्या रँकची युनिव्हर्सिटी आहे, त्याचे ते डीन होते आणि ते आमच्या बरोबर असोसिएट झाले. 22 लोकांची टीम आमची तिथे आहे. 12 लोकांची टीम जर्मनीमध्ये आहे. आज जर्मनीमध्ये फ्री MBBS आहे, एकही पैसा MBBS ची फीस नाही. पण आज मार्केट कमर्शियलाइज झालेलं आहे. लोक मुलांना कॉलेजमध्ये पाठवतात, कॉलेज त्यांना कमिशन देते त्या
काउन्सिलर्सना, आणि त्याच्यामुळे सगळं पुश होतं. आज जर्मनीमध्ये आपण एक फीसच भरत नाही तर कमिशन मिळण्याचा प्रश्न येत नाही. मग त्यांना जेव्हा पैसे मिळत नाही तर कोणी सांगत पण नाही पर्याय की आज जर्मनीमध्ये इतके टॉप लेवलचे एमबीबीएस आणि जे रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे एमबीबीएस तर मी म्हणतो की रिसर्च ओरिएंटेड आहे. आज 20 वर्ष आधी कोणी केलेलं असेल एमबीबीएस त्याला तर माहिती नव्हतं बायपास सर्जरी काय. आता हार्ट रिप्लेसमेंट चालू झाले, पुढच्या 5 वर्षामध्ये हार्ट रिप्लेसमेंट प्रत्येक हॉस्पिटलमध्ये चालू होते. पण हा सगळा रिसर्च इंटरनॅशनली अमेरिका म्हणा, जर्मनी म्हणा, तिथे चाललेला आहे. तर जेव्हा तो टीचर कॅन्सरवरती रिसर्च करतो आणि तो येऊन तुम्हाला जेव्हा शिकवतो ते जे नॉलेज मिळतं ते वेगळंच असतं. आणि ते आपल्या इंडियाच्या कॉलेज आणि इंटरनॅशनल मध्ये तोच फरक आहे. ती जी काही नॉलेज बँक आंतरराष्ट्रीय ग्लोबल अशी आहे ती खरोखरच. आणि आता मध्ये आम्ही पण बातम्या देत होतो की नीटची ती सिंगल परीक्षा आणि मुलांना प्रचंड दडपण आलं होतं. आणि आता कसं, तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही, नीटच्या परीक्षेबद्दल ऍक्च्युअली बरेच आधी 2013 पासून चळवळ चालू होती. कारण की जसं मी म्हटलं आमची ही मोहीम कमर्शियलायझेशनच्या अगेन्स्ट आहे. तर भरपूर कॉलेजेस जे होते ऑल अक्रॉस इंडियामध्ये स्वतः परीक्षा घ्यायचे. डोनेशन सगळ्यांना माहितीच आहे, प्रचंड अमाऊंटचं डोनेशन चालू होतं. मुलांना सांगायचं तुम्ही पेपर ब्लँक सोडून या, इतके इतके पैसे द्या आणि मी तुम्हाला ऍडमिशन देतो. मॅनेजमेंट कोटा जो 20% होता तो 70-80% पण काय काय कॉलेजेसमध्ये पोहोचला होता. तेव्हा मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीजच्या हाताबाहेर गेलं होतं एमबीबीएस ऍडमिशन. आणि अल्टिमेटली सुप्रीम कोर्टला काही चॉईस नसता, बरेच वेळ पोस्टपोन झाल्यानंतर. आणि हे मुलांच्या फार फायद्यासाठी झालेलं आहे. इनफॅक्ट माझं म्हणणं आहे थोडंसं ॲब्रप्ट झालं, थोडासा वेळ कमी मिळाला, पण प्रत्येक मुलाला ती सिच्युएशन आहे. असं नाही की माझ्या बाजूच्या क्लासमधला दुसऱ्या मुलाला वेळ मिळाला आणि मला वेळ मिळाला नाही. तर त्याच्यामुळे प्रत्येक मुलाची सिच्युएशन तीच आहे. म्हणून आता आपल्याला विचार हे करायला पाहिजे की पुढे काय करायचं, त्याच्यावरती डिबेट करून की नीट आपल्याला करायला पाहिजे होती की नव्हती, त्याच्यापेक्षा आपल्याला बेटर कशाला अपॉर्च्युनिटी एनकॅश करता येतं ते बघायला पाहिजे. आणि म्हणजे जर का आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा विचार केला, मग शहरी असो किंवा ग्रामीण असो, त्यावर या मुलांवर कसा एकूण परिणाम जाणवतोय त्या नीट परीक्षेचा? काय होतं, आजपर्यंत फक्त 5,000 ते 6,000 सीट्स होत्या. 1.5 लाखाहून जास्त मुलं मुली अपियर होत होते. खरंय, इतकी जास्त कॉम्पिटिशन होती. म्हणजे 1,45,000 मुलं मुलींना ऍडमिशन तशी मिळत नव्हती आजच्या केसमध्ये. आज नीटच्यामुळे फक्त 80% प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजचे सीट्स आता अवेलेबल झाल्या. फक्त 20% वरती मॅनेजमेंट कोटा राहिला. त्याच्यामुळे नंबर ऑफ सीट्स जे अवेलेबल आहे आज रुरल मध्ये जे मुलं आहे त्या मुलांनाही त्याचा प्रचंड, इनफॅक्ट मी म्हणतो रुरल मधले जे मुलं आहेत त्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. कारण की सगळे नंबर ऑफ सीट्स वाढल्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळते. आणि त्याप्रमाणे त्यांनी कारण की प्रत्येक मुलगा सेम स्टेजमध्ये आहे. त्यांना 2 महिने अभ्यासाला मिळालेले आहेत तर प्रत्येकाला, तर हा विचार न करता आपल्याला एनसीईआरटीचे पुस्तक घेऊन जितका अभ्यास करता येईल तितका आता अभ्यास करावा. कम्पॅरेटली मेरिट लिस्ट लागणार शेवटी, की नीटमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले त्याच्यावरती मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि मेरिट लिस्ट वरती येणार आहे आज कोणताही कॉलेज की माझे आता सपोज 300 मार्क होते नीटमध्ये आणि 250 मार्काच्या मुलाला मी अप्लाय केलं त्या कॉलेजमध्ये 250 मार्कांच्या मुलाला देऊ शकत नाही ऍडमिशन. कारण की ट्रान्सपरन्सी जी सिस्टम मध्ये सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमुळे आलेली आहे त्याच्यामुळे मुलांना, रुरलच्या मुलांना आणि अर्बनच्या मुलांना प्रचंड फायदा होणार आहे. आणि त्याचं मला नाही वाटत की कुठेही काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. तर तुम्ही मुलांचं, माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी हा विचार सोडून द्यावा की कठीण परीक्षा आहे, इझी परीक्षा आहे, अभ्यास करावा, जे द्यावं, जितके मॅक्झिमम मार्क मिळू शकतात आणि त्याप्रमाणे आम्ही प्रचंड मदत करू. आपण याच्यावरती डिटेलमध्ये कसं करू शकतो त्याच्यावरती मी म्हणणार होते की मुलांच्या डोळ्यात तर मोठी मोठी स्वप्न असतात आणि ती तुम्ही म्हणताय की ही सहज शक्य आहे, तर तुमची इन्स्टिट्यूट ते स्वप्न कशी पूर्ण करते? आम्ही काय केलेलं आहे की जेव्हा आम्ही नीटचं जेव्हा सगळे सुप्रीम कोर्टचे ऑर्डर येत होते तेव्हा आम्ही सेन्स केलं की आता ही ऑर्डर येते आहे. या ऑर्डरमुळे आता ऑल अक्रॉस इंडिया आपल्याला आता ओपन झालं. आधी काय होतं, मला कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटकमध्ये कॉमडीके नावाची परीक्षा असते, ती परीक्षा दिल्याशिवाय मला कर्नाटकमध्ये जाता येत नव्हतं. ऑल अक्रॉस इंडिया 72 एंट्रन्स एक्झामिनेशन होते. आता 72 एंट्रन्स एक्झामिनेशन कोणत्याही मुलाला देणं शक्य नव्हतं. मुलं 3, 4, 5 किंवा खूपच हुशार मुलं असले तर 8 ते 10 परीक्षा द्यायच्या. त्याच्यामुळे एक पार्ट ऑफ इंडिया तुम्ही कव्हर करत होता. की आज मी महाराष्ट्र देतो कारण की मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मग मी महाराष्ट्राचे कॉलेज गणणार.
आता काय झालेलं आहे, नीट एक सिंगल परीक्षा झाल्यामुळे ऑल अक्रॉस इंडियाचे, आज ओडिसाचा कॉलेज असेल, कन्याकुमारीचा कॉलेज असेल, तमिळनाडूचा कॉलेज असेल, की आज कुठलाही कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेजेस आहे, या सगळ्या कॉलेजमध्ये मला वेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही. एकच परीक्षेप्रमाणे मी हे सगळ्या कॉलेजमध्ये काउन्सिलिंग राऊंडमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करू शकतो. आता प्रश्न काय येतो की मी इतके आता 85, आम्ही कॅल्क्युलेट केले, 85 काउन्सिलिंग राऊंड्स म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये वेगळं अप्लाय करावं लागणार आहे. आता सपोज पुण्यामधलं कोणत्या XYZ कॉलेज असेल तर ती कॉलेज आपली ऍडमिशन प्रोसेस अनाऊन्स करणार. जितके मुलं त्या कॉलेजला अप्लाय करणार त्या मुलांची नीटच्या बेसवरती मेरिट लिस्ट बनणार. जे आता तुम्ही AIPMT मध्ये बघता आहे की त्यांनी म्हटलंय 50% कट ऑफ आहे, तो 50% कट ऑफ फक्त 15% गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत त्याच्यासाठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे आज प्रत्येक कॉलेज डिसाईड करू शकते की त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हणू शकतात की मला एलिजिबिलिटी क्रायटेरियाच नाही, मुलांनी अप्लाय करावं, त्याच्यानंतर मी मेरिट लिस्ट लावणार. काही म्हणणार की 200 मार्क माझा कट ऑफ असेल. आता 30 जून पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजेस जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या लेवलवरती आपली ऍडमिशन पॉलिसी डिसाईड करणार आहे. 85 कॉलेजेसला आपल्याला अप्लाय करायचं आहे ऑल अक्रॉस इंडिया. त्याच्यासाठी आम्ही 60 लोकांचा एक ग्रुप तयार केला आहे, 50 ते 60 लोकांचा प्रत्येक स्टेटमध्ये. मग ते लोक मुलांच्या कारण मला 85 वेबसाईट पण उघडायचे असतील तर प्रचंड कठीण आहे आज पॅरेंटला किंवा पालकाला अप्लाय करण्याची गोष्ट, आणि त्याच्यानंतर प्रत्येक काउन्सिलिंग राऊंडला मॉनिटर करणं त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. सो त्या केसमध्ये आम्ही काय केलेलं, आमची टीम मुलांच्या बिहाफवरती सगळे ऍप्लिकेशन्स करणार. आपण जसं म्हटलं आपण पूर्ण मेरिट वरती करतो आहे, तर या सगळ्यांचे काउन्सिलिंग राऊंड करताना आज कमी मार्क पण नीटमध्ये असतील तरी इतके कॉलेजेस आहेत कारण की सीट्स प्रचंड वाढले. आज माझ्या ऑल इंडिया माझ्या पूर्ण आहे. आज मी ओडिसाला, मला माहितीच नाही ऍडमिशन प्रोसेस काय, मोस्ट ऑफ द पॅरेंटला आज माहितीच नाही की पंजाबमध्ये मला अप्लाय करायचं असेल. ती सगळी प्रोसेस जेव्हा ऍस्ट्यूट हँडल करणार आम्ही ऍक्च्युअली गॅरंटी देतोय, कारण काही गरजच नाहीये. खरं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे इतकं असं वाटत असेल की आपण कधी त्या अकॅडमीत येतो आणि त्या संदर्भातली माहिती जाणून घेतो, आणि त्यात तुम्ही अँटी डोनेशनचं मिशन राबवताय, त्या संदर्भात देखील जाणून घ्यायचं. कारण की खरं तर विद्यार्थी आतुर आहे हे ऐकण्यासाठी, कारण की सीट्स म्हणजे पाहिलं तर कमी आणि विद्यार्थी संख्या खूप आहे. या विषयावरही आपण बोलूया. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया. तुषार देवरस आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतायत, आणि तेही म्हणजे विदाऊट डोनेशन आपल्याला MBBS मध्ये सहज कशी ऍडमिशन घेता येईल त्यावरती उत्तम मार्गदर्शन आहे. कुठेही जाऊ नका, एका महत्वाच्या वळणावर आपण आहोत, तेव्हा पाहत राहा फक्त झी 24 तास. एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलतोय, ते म्हणजे डोनेशन शिवाय MBBSचा प्रवेश, आणि त्या संदर्भात आपल्या बरोबर आहेत तुषार देवरस. तुषारजी, आता जसं मी तुम्हाला विचारलं की हे जे काही अँटी डोनेशन तुमची मिशन आहे त्यामध्ये म्हणजे सीट्स कमी, विद्यार्थी एवढे मोठे, हे कसं काय तुम्ही शक्य करता? नाही, तेच आम्ही जेव्हा मुलांना आम्ही चेक करतो की मुलांची कॅपॅसिटी किती आहे. आज 60%चा मुलगा वेगळा असतो, 90% मुलगा वेगळा असतो. त्याचे जेव्हा नीटचे स्कोर येणार, त्या नीटच्या स्कोरच्या बेसवरती आम्ही आयडेंटिफाय करणार की त्यांना प्रत्येक कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस किती आहेत. मग कोणकोणचे, आता ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर इंडियामधला दुसऱ्या नंबरचा कॉलेज आहे. आता प्रत्येक मुलाला काही ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये मिळू शकत नाही, तर त्यावेळी मुलांच्या कॅपॅसिटीसाठी आम्ही एक डायग्नोस्टिक टेस्ट पण आयडेंटिफाय केलं. त्याच्यामध्ये मुलांची आम्ही लेवल चेक करतो, आणि मुलांचे लेवल चेक केल्यानंतर त्या मुलांना आपल्याला ऍडमिशन्स कशी मिळू शकते, कोणत्या टार्गेटेड कॉलेजेस जे आम्ही म्हणतो त्याला, तर त्याच्यामध्ये 70 कॉलेजेस असू शकतात, 60 कॉलेजेस असू शकतात. आपण काय करतो, बेस मोठा करतो, म्हणजे नंबर ऑफ कॉलेजमध्ये जे ऍप्लिकेशन्स करायचे असतील, कारण की आपल्याकडे कट ऑफ नाहीये मागच्या वर्षीचा, कारण की नीट पहिल्यांदा होते आहे, तर त्याच्यामुळे की मागच्या वर्षी 250चा कट ऑफ होता, यावर्षी 300चा कट ऑफ होईल. तर त्यावेळी आम्ही जेव्हा ऍप्लिकेशन प्रोसेस चालू होते तेव्हा किती मुलं येतात, कोणकोणच्या मार्काचे किती मुलं येतात, त्याप्रमाणे सपोज 10 दिवसाचा गॅप आहे ऍडमिशनच्या मध्ये, तर 7व्या 8व्या दिवशी आम्ही आयडेंटिफाय करणार की आता इतके ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, याप्रमाणे आपल्याला कट ऑफ करायला. म्हणजे हा अनालिसिसचा पार्ट असतो पूर्ण. ऍडमिशन जी असते ती स्ट्रॅटेजीवरती असते, मार्कांपेक्षा आम्ही म्हणतो स्ट्रॅटेजीवरती. म्हणजे कमी मार्काच्या मुलांना आम्ही जेव्हा म्हणतो चांगलं कॉलेज, तर ही पूर्ण स्ट्रॅटेजी आम्ही डिझाईन करतो. पूर्ण आमचा एक अनालिसिस असतो की प्रत्येक मुला कोणत्या कॉलेजमध्ये. आज बँगलोरला ऍप्लिकेशन जास्त जातील, पण मी कर्नाटकच्या छोट्या विलेजमध्ये तितके ऍप्लिकेशन जाणार नाही. आज प्रवरा कॉलेजला कमी
कमी ऍप्लिकेशन जातील. सो कॉलेज वाईज जे असतात किती मुलं अप्लाय करतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती सक्सेसचे चान्सेस आहे तो पूर्ण आमचा रिसर्चचा पार्ट असतो. आणि त्या रिसर्चच्या पार्टवर जाऊनच आम्ही ऍडमिशन, आणि इतकी मोठी आमची टीम आता तयार आहे की आम्हाला कोणत्याही इंडियाच्या कोपऱ्यामध्ये पण जाऊन आम्हाला ऍडमिशन सहजपणे देता येईल याच्यामध्ये. आणि मेरिट का म्हणतोय, कारण की आपण फक्त 80% जो ओपन कोटा आहे त्याच्यामध्येच फक्त ऍप्लिकेशन करतो. पूर्ण मेरिट मध्ये प्रत्येक फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, काउन्सिलिंग राऊंड मॅनेज करतो की कुठे काही प्रॉब्लेम्स तर येत नाही, कोणाला आपल्यापेक्षा कमी मार्काच्या मुलाला ऍडमिशन तर मिळत नाहीये. हे पूर्ण मॉनिटरिंग पण तितकंच इम्पॉर्टंट असतं. आणि लास्ट जो पॉइंट आहे, खूप कमी वेळ मिळणार आहे यावेळी आपल्याला जायला. म्हणजे मागच्या वर्षी पण होतं, यावर्षी अजून की संध्याकाळी 7 वाजता आपल्याला कळेल की उद्या सकाळी 10 वाजता पंजाबमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायची आहे. मग आम्ही मुलांना पुण्यामधून किंवा दुसऱ्या सिटीमधून रात्रीच्या रात्री मुंबईला आणतो, इंटरनॅशनल फ्लाईट घेतो, रात्रीच्या फ्लाईट दिल्लीला असतात, इंटरनॅशनल फ्लाईट सगळं पूर्ण लॉजिस्टिक्स वर्कआउट करतो की इंटरनॅशनल फ्लाईटने दिल्लीला येतो, मग दिल्लीहून टॅक्सी घेतो. कारण तो म्हणणार, कॉलेज म्हणणार की पंजाबमध्ये की 10 वाजता मी बोलवलं होतं, तुम्ही आलाच नाही 10 वाजता. आणि प्रायव्हेट कॉलेजचा इंटरेस्ट असतो, वेगळा इंटरेस्ट असतो. तर आपल्याला ती वेळ पण जाणायला पाहिजे. आणि पॅरेंट्स पण ती इन्फॉर्मेशनच बरेचदा पोहोचत नाही की उद्या सकाळी आपल्याला जाऊन ऍडमिशन माझं झालेलं आहे आणि आता मला जाऊन ऍडमिशन घ्यायची आहे, मी पोहोचूच शकत नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणता स्ट्रॅटेजी आणि लॉजिस्टिक खरोखरच महत्वाचं आहे. आणि अगदी लहान मूल अगदी म्हणत असतं की मला डॉक्टर व्हायचं, तेव्हापासून त्याचं हे जे स्वप्न आहे तुमच्या मार्फत पूर्ण होऊ शकतं. आता मी वळते फिलिपिन्स मेडिकल एज्युकेशनकडे. त्या संदर्भात तुम्ही जास्त प्रमोट करताय ते एज्युकेशन, त्याविषयी जरा सांगा. काय झालेलं आहे आता, मी जसं म्हटलं आता इंडियामध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे, पण काय होतं प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीस खूप जास्त असते. आता प्रत्येक पॅरेंटला परवडण्यासारखे, आता महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस बघितले तर 8 ते 9 लाख रुपये वर्षाची फी, वार्षिक फी असणार. आता प्रत्येक आधी आज गावामधले असेल, काही शेतकऱ्यांचे मुलं असतात, काही खूप हुशार मुलं असतात, पण त्या मुलांना आज 8-9 लाख रुपये, 12 लाख रुपये वर्षांची फी परवडत नाही. मग त्या मुलांनी काय करावं? कारण की अमेरिका जो आहे ते वर्ल्ड लीडर आहे रिसर्चमध्ये. मी जसं म्हटलं सगळं रिसर्च. फिलिपिन्स जी कंट्री आहे ती युएसची कॉलनी होती. 50 वर्ष युएसनी त्याच्यावरती रूल केलाय. तिथले टॉपचे 5 कॉलेजेस जे आहेत अमेरिकेने ऑलमोस्ट दत्तक घेतलेले आहेत. म्हणजे आम्ही म्हणतो कोणत्याही कंट्री चांगली आणि खराब नसते. अभ्यास पण भरपूर या संदर्भात. तर कोणतीही कंट्री चांगली आणि खराब नसते, कॉलेज चांगलं आणि खराब असतं. तर फिलिपिन्समध्ये खराब कॉलेज जायचं नाही, टॉपच्या कॉलेजेसमध्ये जायचं. त्या कॉलेजेसमध्ये आता त्यांनी काय केलेलं आहे की इंडियामधून प्रचंड प्रतिसाद मिळतो. मागच्या वर्षी 1500 मुलं मुली गेल्या होत्या. पूर्ण 50 ते 50 इंडियन मुलांच्या बॅचेस आहेत. पूर्ण हॉस्टेल्स आहे, एसी एअर कंडिशन हॉस्टेल आहे, अटॅच टॉयलेट आहे, इंडियन फूड मिळतं. आणि जी सिक्युरिटी जी आहे मुलींची आणि मुलांसाठी इंडियामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये त्या लेवलची सिक्युरिटी नाही. आणि ती एकच कंट्री आहे ज्याच्यामध्ये बायकांची पॉप्युलेशन, वुमन पॉप्युलेशन माणसांपेक्षा जास्त आहे. सो वुमन रिलेटेड क्राईम्स वगैरे बिलकुल नाहीये. आज तुम्हाला सगळे बिझनेसेस बायका सांभाळतात. जगातली एकच कंट्री आहे की ज्याच्यामध्ये बायकांचं प्राधान्य आहे. आणि त्याच्यामुळे 55 ते 60% मुली चालल्या आहेत आज फिलिपिन्सला ज्या जाणाऱ्या मुलींचा. कारण की पॅरेंट्स, आम्ही भरपूर पॅरेंट्सला म्हणतो तुम्ही व्हिजिट करून या, इथले कॉलेजेस बघा. आणि पुण्यामध्ये किंवा मुंबईमधले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने बेटर कॉलेजेस आहे. तेच मी विचारणार की म्हणजे बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्रीसाठी कशी एकूणच तिथली सिस्टीम आहे? कारण का त्यांच्याकडे बेसिकली 10वी नंतर 4 वर्ष बॅचलर ऑफ सायन्स आणि 4 वर्ष डॉक्टर ऑफ मेडिसिन, अमेरिकनची डिग्री आहे. त्यांनी सगळं अमेरिका अडॉप्ट केलेलं आहे. जसं आपल्याकडे ब्रिटिश रूल होता, आपण सगळं ब्रिटिश सिस्टम अडॉप्ट केलाय. तर आपण 11वी 12वी केलेलं असतं, त्याच्यामध्ये 1.5 वर्ष बॅचलर ऑफ सायन्स आणि 4 वर्ष डॉक्टर ऑफ मेडिसिन, 5.5 वर्षाची आहे. आणि त्याच्यानंतर त्याला रेसिडेन्सी प्रोग्राम म्हणतात पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. आणि तो पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला जाऊ शकता. कारण प्रत्येक मुलाची इच्छा असते की मला फक्त प्लेन MBBS नकोय. आज पोस्ट ग्रॅज्युएशन सुपर स्पेशलायझेशनचा जमाना आहे. आज खराब कॉलेजमधून MBBS केलं ज्याच्यामध्ये क्वालिटीच नव्हती तर पोस्ट ग्रॅज्युएशनला. तर अमेरिकेचा लेटेस्ट सिलेबस केला. सिटी स्कॅन मशीन लॉन्च झाली तर नेक्स्ट डे फिलिपिन्सला येते. आज प्रॅक्टिसिंग डॉक्टर अमेरिकेमध्ये, प्रॅक्टिसिंग डॉक्टर 10 मधून 1 डॉक्टर फिलिपिन्सचा आहे. अमेरिकन सिटीजन्स फिलिपिन्समध्ये MBBS शिकायला जातात. तेव्हा टॉपचे 4 कॉलेजेस. आणि तिथे मेरिट लिस्ट प्रकार नाही की आज नीटमध्ये इतके मार्क मिळाले तरच मला ऍडमिशन मिळणार. प्रत्येक कॉलेज आपली एलिजिबिलिटी ठरवते आणि त्याप्रमाणे ऍडमिशन येतात. आणि त्याच्यामुळे मुलांचं जे आहे फ्युचर खूपच ब्राईट होतं. म्हणजे भरपूर कॉलेजेसमध्ये उगीच पैसे खर्च करण्यापेक्षा इथे इंडियामध्ये एक फिलिपिन्स एक खूपच चांगलं व्हायबल आणि जगातली 3ऱ्या नंबरची इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे. म्हणजे मनीला जी कॅपिटल आहे त्याच्यामध्ये 100% लोक इंग्लिश बोलतात. जी आपली कम्फर्ट फिलिंग आहे, इंग्लिश आपल्याला जमतं. हॉस्पिटल एक्सपिरियन्स मध्ये इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे फिलिपिन्स एक चांगलं मी डेस्टिनेशन. आणि जसं तुम्ही फिलिपिन्स म्हणता, तुमचे
रिप्रेझेंटेटिव्ह मला तर वाटतं अनेक कंट्रीजमध्ये आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करणं गरजेचंच आहे. त्या संदर्भात अक्रॉस ग्लोब तुम्ही कसं कार्य करता हे मला ऐकून घ्यायचं आहे. मात्र इथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. अतिशय महत्त्वाचा टप्पा ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आता आपल्याला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे आणि सहज शक्य होणार आहे हे जाणून घ्यायचं आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. डोनेशन शिवाय एमबीबीएस ऍडमिशन या महत्त्वाच्या विषयावरती आपण तुषार देवरस यांच्याशी बोलतोय. तुषारजी, आता जसं आपण बोलत होतो की एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अक्रॉस ग्लोब ऍडमिशन मिळणं आणि लोकांना आवडतं देखील, कारण की काय शेवटी परदेशातून गेलं तर आपली बँक नॉलेज बँक अधिक वाढते. त्या संदर्भात कसं मार्गदर्शन करता? म्हणजे अमेरिकेमध्ये तर यावर्षी पोस्ट ग्रॅज्युएशनचे 500 सीट्स वेकेंट होते. अमेरिका एक कंट्री आहे, जर्मनी दुसरी कंट्री. जर्मनीमध्ये मी जसं सांगितलं फ्री एज्युकेशन आहे. याच्यामध्ये $5,000 ते लोक स्टायपंड देतात. म्हणजे तिथे फीस नसते. आपल्या इंडियामध्ये ती प्रचंड फीस आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला. 20, 25, 30, 40 इतके कमी सीट्स आहे प्रत्येक कॉलेजमध्ये पीजीसाठी. तेव्हा ऍडमिशन खूप कठीण असते. प्रत्येक कंट्रीमध्ये बेसिकली पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम असते. आपल्याकडे इंडियामध्ये तर नीटची परीक्षा होणार आहे. USMLE नावाची परीक्षा असते अमेरिकेमध्ये. ती इतकी तोच सिलेबस कॉलेजमध्ये शिकवला जातो. तर क्वालिटी ऑफ एज्युकेशन चांगलं असल्यामुळे ती जेव्हा USMLE लेवलची परीक्षा क्लिअर करतात मुलांना, त्यावेळी ग्लोबल लेवलवरती ते जातात. आणि ग्लोबल लेवलवर गेल्यानंतर इव्हन MCIची जी परीक्षा आहे भारतामध्ये आल्यानंतर मुलांना द्यावं लागतं. बरेच मुलं पॅरेंट्सचा कन्सर्न असेल की MCI ची एक्झामिनेशन चायना रशियामध्ये प्रॉब्लेम आहे, कारण की लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो तिथे. पण तिकडून आल्यानंतर तुम्हाला जेव्हा ग्लोबल लेवलवरती अमेरिकन लेवलवरती USMLE ची परीक्षा क्लिअर करतो. FMG वन ऑफ द इझिएस्ट म्हणजे सगळ्यात सोपी परीक्षा आहे. इतकं फाउंडेशन असतं. पण आज मी जे अभ्यासच केला नाही त्या विषयावरती मला परीक्षा द्यायची असेल तर मला नेहमीच कठीण असतं. आणि पीजीला मार्ग नाही. इंडियामध्ये नीटची परीक्षा तुम्ही क्लिअर करू शकता कारण की तुम्ही अमेरिकेच्या लेवलवर पोहोचलेला असता. तेव्हा गॅरंटीड पीजी ऍडमिशन. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पॅरेंट्सच्या दृष्टीने म्हणजे फी स्ट्रक्चर. ते तुलनेनं कसं? मी जसं म्हटलं इंडियामध्ये फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे. टॉपचे 5ही कॉलेजमध्ये 3 लाखापासून ते 3.5 लाखामध्ये फी स्ट्रक्चर आहे. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा पण कमी लेवलचे कॉलेजेस आहेत जिथे फी स्ट्रक्चर 1-1.5 गव्हर्नमेंट कॉलेजेस, पण आम्ही प्रमोट करत नाही कारण की तितकी क्वालिटी नाही आहे. आज कोणत्याही कंट्रीमध्ये टॉप 3 किंवा टॉप 4 कॉलेजमध्ये 3 ते 3.5 लाख रुपये इझिली बँक लोन्स मिळतात. आज पैशाचा प्रॉब्लेमच नाही कारण की बँक लोनकडे भरपूर पैसा पडलेला आहे आणि मुलांनीच पे करायचं असतं. पॅरेंट्सनी हे पे करायचं नसतं. मुलंच MBBS झाल्यानंतर स्वतःच ते पूर्ण कर्ज फेडणार. आणि एज्युकेशनची जी टोटल कॉस्ट आहे 20 ते 22 लाखाच्या मध्ये सगळे 5.5 वर्षाचं होतं. इथे आपल्याकडे प्रत्येक वर्षामध्ये आपण 8 ते 9 लाख म्हणतोय. त्याच्यामुळे वन ऑफ द क्वालिटी एज्युकेशन, पीजीची गॅरंटीड ऍडमिशन आणि त्याच्याबरोबर एक खूपच एक स्वस्त एक प्रॉपर डेस्टिनेशन इंग्लिश स्पीकिंग. याच्यामुळे आज फिलिपिन्सला 2000 मुलं यावर्षी जाण्याची इच्छा. ग्रेट. आणि महत्वाचं म्हणजे मला एक विचारायचं आहे की मग अगदी चीन आणि रशियावरून आलेले विद्यार्थी असोत किंवा आपलेही विद्यार्थी असो, MCI पास करणं खूप कठीण असतं. त्या संदर्भात तुम्ही काय होतं ना, आता रशियामध्ये काही कंट्री कोणची चांगली खराब नसते, पण तिथे टॉपच्या कॉलेजेसमध्ये 9 ते 10 लाख फीस असते. मुलं म्हणतात मला 12 लाखामध्ये पूर्ण पॅकेज पाहिजे राहणं खाण्यासाठी. आता मलेरिया, टायफॉइड सारखे डिझिजेस जे बर्फ असल्यामुळे नसतातच, इंडियामध्ये कॉमन डिझिजेस आहे. तर फिलिपिन्समध्ये काय ना, आपल्यासारखी ट्रॉपिकल कंट्री असल्यामुळे तो आपल्याला शिकवलं जास्त. जसा पोलिओ संपला इंडियामध्ये, शिकवणारच नाही तुम्हाला. आता मलेरिया, टायफॉइड शिकवलं नाही, त्याच्यावरती परीक्षा झाली तर मी नापास होणारच परीक्षेमध्ये. MBBS घरी बसून होऊ शकत नाही. त्याच्यामुळे FMG किंवा MCI च्या परीक्षेला प्रॉब्लेम असतो. पण आपला सिलेबस सेम असल्यामुळे, आपले डिझिजेस सेम असल्यामुळे फिलिपिन्समध्ये तर आम्ही गॅरंटी देतो की 100% मुलांना टॉपचे 4 कॉलेज, मी सगळ्या फिलिपिन्सचं बोलत नाही, टॉपच्या 4 कॉलेजमध्ये गेला तुम्हाला 100% MCI ला कुठेच प्रॉब्लेम होणार नाही. इनफॅक्ट पीजीला ऍडमिशन सर्व सोपं. तुषारजी, मी तुम्हाला तुमची तळमळ समजू शकते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डॉक्टरी प्रशिक्षण घ्यावं आणि जास्तीत जास्त आपल्या देशातल्या लोकांना त्याचा उपयोग व्हावा आणि त्याही विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा. अतिशय उत्कृष्ट असं आपण काम करताय आणि अतिशय उत्कृष्ट अशी आपण माहिती दिली, त्याबद्दल झी 24 तास सारखे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथंच थांबू. पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.